साताऱ्याची जागा अंश अध्यक्षांनी अगोदर जाहीर केलेली आहे। शशिकांत शिंदेसारखा माथाडी कामगारांसाठी काम करणाऱ्याला आपण संधी दिली आहे। लवकर तिथली नॉमिनेशन प्रक्रिया सुरू होईल। माड्याच्या जागेसंदर्भात आमच्याकडे काही प्रस्ताव आले आहेत। अकलूज भागातील काही सहकारी मला भेटायला आले होते। या संदर्भातील निर्णय 2 दिवसात घेतले जातील। पक्षातील ज्येष्ठ नेते अकलूजला जातील। त्यांच्या उपस्थितीत मोहितेंचा पक्षप्रवेश घेतला जाईल आणि त्यानंतर त्या जागेसंदर्भात आम्ही विचार करू। माझ्याशी बैठक झाल्यानंतर त्यांनी संघटनेत काम करण्याचा निर्णय घेतला। साखर कारखान्याच्या राजकारणात आम्ही पडणार नाही। तो कारखाना चालला पाहिजे आणि शेतकऱ्यांचा ऊस गेला पाहिजे अशी आमची भावना आहे। हा दृष्टिकोन ठेवून कोण जर आमच्या सोबत येत असतील तर त्यांचं स्वागत आहे। चंद्रराव तावरे आणि मी एकत्र एका शाळेत शिकलो आहे। सुप्रिया सुळे यांचे लग्न बारामतीत झाले। या कार्यक्रमात सगळ्यात जास्त पुढाकार चंद्रराव तावरे यांनी घेतला होता। इतर राजकारणही काकडे कुटुंबियात दुःखद घटना घडल्यामुळे सांत्वनपर भेटीसाठी मी गेलो होतो। हे सुसंस्कृतपणाचे लक्षण आहे। याबाबत मला माहीत नाही, मात्र आम्ही प्रत्येक निवडणुका ताकदीने लढतो। काय नाही, तो बस खाली घ्या म्हणतात थोडंसं, ऐका ना तू होची तू सर खाली घे ना थोडा होतं ते नसते खाली म्हणून लोकसभेचा निर्णय झाला। शशिकांत शिंदेचं सरकार माथाडी कामगारांच्यामध्ये अनेक वर्ष काम करणारा एका सरकारला पक्षाने संधी दिली। तिथला लढा हा मोठा गमतीचा होणार आहे। एका बाजूनं राजा, दुसऱ्या बाजूनं माथाडी कामगार म्हणून ज्यांनी काम केलं असा सर्वसामान्य कुटुंबाचा सामान्य पण कर्तृत्वात कार्यकर्ता अशी ती निवडणूक आहे। लवकरच त्याचे नॉमिनेशन वगैरे ही प्रक्रिया सुरू होईल आणि त्यानंतर प्रत्यक्ष निवडणुकीची मोहीम सुरू होईल। माझ्याच्या संबंधीचा विचार आम्ही करतो। काही प्रस्ताव आमच्याकडे आले त्यावेळेस मला माळशेज तालुक्यातून अकलूज भागातून काही सरकारी भेटायला आली होती। त्या सरकारांनी नाव लिहिलेलं आहे, त्याच्यामध्ये धरणसिंगांचं नाव मोहिते हे आमच्या पुढे आलेले आहे। त्यासंबंधीचे काही निर्णय येत्या 1-2 दिवसात घेतले जातील। मुख्यतः पक्षाचे अध्यक्ष किंवा पक्षाचे सिनियर नेते हे अकलूजला जातील आणि पहिल्यांदा पक्ष प्रवेश करून घेण्याचं सांगण्याचं काम हे केलं जाईल आणि ते केल्यानंतर पक्ष प्रवेश झाल्याच्या नंतर उमेदवारी जाहीर करता येते। ती जाहीर करणं पक्ष प्रवेशाच्या नंतर ही जबाबदारी ही निश्चित आम्हाला लोकांच्यावर आहे आणि ती आम्ही पार पाडू। पण मला खात्री एका गोष्टीची आहे की या सर्व मतदारसंघामध्ये जो तरुण लोकांचा आणि वडीलधाऱ्यांचा जो पाठिंबा दिसतो आहे तो त्यांचं नाव आम्हाला सगळ्यांच्या समोर मोहितेंचं जे आलं आहे त्याला अनुकूल अशा प्रकारचं दिसतं आहे आणि म्हणून पक्षाचा प्रवेश ही प्रक्रिया संपल्याच्या नंतर ते दुसरं महत्त्वाचं नाव आम्ही अधिकृत जाहीर करू आणि लवकरच मोहीम सुरू। माझे अध्यक्ष
मी एकत्र शिकलो, एका शाळेत आलो होतो, अनेक वर्ष एकत्र काम केलं. अगदी एकच उदाहरण द्यायचं झालं की सुफियाचं लग्न बारामतीमध्ये झालं. त्या लग्नाला हजारो लोक होते आणि त्या लग्नाची पाहुण्यांची सगळी व्यवस्था करायला जे आमचे सरकारी अतिशय पदं होते त्याच्यात चंद्रराव होते. हा गौरव होता. नंतरच्या काळामध्ये त्यांनी काही राजकीय भूमिका स्वीकारली, तो त्यांचा अधिकार आहे. पण व्यक्तिगत सलोखा दोन्ही बाजूनं आम्ही ठेवण्याचा प्रयत्न करतो. इथं राजकारण नाही. असं नाही, 55 वर्षाच्या आधी मी गेलो नव्हतो. असं त्यांच्या कुटुंबामध्ये एक दुःखद घटना घडली म्हणून त्या ठिकाणी मी केलं होतं. याच्या आधी त्या कुटुंबाचे मुघलतांच्या नंतर जे प्रमुख होते बाबाराव, ते गेले त्यानंतरसुद्धा मी त्यांच्या घरी गेलो होतो. हे एक सभ्यता आणि सुसंस्कृतपणाचं लक्षण आहे. आपल्या परिसराचे काही महत्त्वाची कामगिरी करणारं एखादं व्यक्तिमत्व त्याला आपण बघतो तर कुटुंबाचं सांत्वन ही त्याच्या भाषेची भावना आहे, दुसरं काही नाही.